ओके ओके नमस्कार शेतकरी बंधूंना, नाव रुपेश मुंडे, नागपूरमधून आहो. आज आम्ही अशा शेतावर आलो आहे. लास्ट टाइम आपण एक व्हिडिओ पण टाकला होता की एक प्रोडक्ट होता आपण जो डेअरी फार्ममध्ये वापरला होता, इंडिया ग्रोचा. पण ॲक्च्युअल इंडिया ग्रोचे प्रोडक्ट हे आपण शेतीमध्ये वापरतो आणि त्या शेतीचा काय रिझल्ट दिसतो आज आपण प्रत्यक्ष पाहणार आहोत. तर आम्ही परत आमच्या शेतकरी मित्रांकडे आलो आहे. तर त्यांनी आपल्या कंपनीचं सांगितल्याप्रमाणे भूवस्त्र जमिनीतून दिलेलं आहे आणि सोबत ओलिव्ह दिलेला आहे, सोबत MI स्प्रेचं पण त्यांनी स्प्रे केलेला आहे. तर त्याचा जो रिझल्ट आहे तो रिझल्ट आपण त्यांच्याच माध्यमातून ऐकूया. तर प्रवीण भाऊ, तुम्ही तुमचा परिचय सांगा. आहे मी प्रवीण वासुदेव पावणे, राहणार माणगाव, तहसील समुद्रपूर, जिल्हा वर्धा. प्रवीण भाऊ, आपण नेमकं काय काय टाकलं तुमच्या पराठीमध्ये, कधीची लावण आहे आणि किती दिवस लावून झाले आणि तुम्ही याच्यामध्ये नेमकं कोणतं कोणतं खत टाकलेलं आहे हे आपल्याला सांगायचं आहे. भूवस्त्र टाकले आहे 2 पॅकेट. भूवस्त्र टाकलं, अच्छा 2 पॅकेट 2 एकराला टाकलेलं आहे आणि सोबत एक ओलिव्ह टाकलेलं आहे. त्या व्यतिरिक्त काही रासायनिक खतं वगैरे काहीच रासायनिक म्हणजे कुठल्याच प्रकारचं टाकलेलं नाही. आणि आपली लावण कधीची आहे? 23/6 म्हणजे 23 जून. आणि आज आहे आपलं 17 जुलै, म्हणजे पूर्ण 1 महिना व्हायचा आहे. आणि 1 महिना व्हायचा तरी तुमची जे वाढ आहे पिकाची ही सगळी अशी वाढ आहे, राईट. तर आपल्या शेतामध्ये जर आपण इंडिया ग्रोचे प्रोडक्ट जर वापरत असेल तर 100% आपल्याला चांगला रिझल्ट येतो. या शेतीमध्ये शेणखताचं प्रमाण बऱ्यापैकी चांगलं आहे, शेतकऱ्याची पण मेहनत चांगली आहे. आणि आपण बघू शकतो की यांची मेहनत आणि इंडिया ग्रोचे प्रोडक्ट, शेणखत याचा रिझल्ट किती आहे. तर हे आपण बघतोय आज हे जवळपास 1 महिना याला होऊन राहिला आहे, 1 महिना पूर्ण व्हायचा आहे. याचे ब्रँचेससुद्धा खूप चांगले आलेले आहे. आणि आतमध्ये आपण बघू शकतो, आतमध्ये सुद्धा बऱ्यापैकी आपले कपाशीचे आपण झाडं बघतोय ज्याची वाढ खूप सुंदर आहे. बऱ्यापैकी पानांची पण चांगली ग्रोथ आहे आणि बऱ्यापैकी याचे फुटवे पण चांगले येऊन राहिलेले आहे. तर आम्हाला पूर्ण आशा आहे की येणाऱ्या काही काळामध्ये एक सुंदर शेत हे राहणार आहे. आणि आम्ही धन्यवाद म्हणतो प्रवीण भाऊचा की प्रवीण भाऊनी इंडिया ग्रो ब्रँडवरती विश्वास ठेवला, आपल्या शेतामध्ये इंडिया ग्रोचे प्रोडक्ट टाकले आणि या प्रोडक्टमुळे आज 100% शेतकरी ऑर्गॅनिकमध्ये जाऊन एक चांगलं उत्पादन घेऊ शकतो याचा विश्वास आहे. प्रवीण भाऊ, बाकीच्या शेतकऱ्याला तुमचं म्हणणं काय आहे? माझं हेच म्हणणं आहे का ते इंडिया ग्रोचे आपल्याला म्हणजे वापरायला पाहिजे की नाही वापरायला पाहिजे. तर प्रत्येक शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे की जेवढं शक्य होईल, भाऊकडे टोटल किती शेती आपल्यावाले? 12 एकर शेती आहे. आणि पराठी किती एकरावर आहे? 2 एकर पराठीवर आहे. तर 2 एकरामध्ये आपण हा एक डेमो प्लॉट म्हणून आपण केला आहे. बाकीचं जे आहे आपलं 10 एकर शेती, तर तिथे भाऊंचं रासायनिक जे आहे रेग्युलर तेच सुरू आहे. फक्त नवीन एक प्रयोग न त्याच्यातून आपल्याला कसं उत्पादन वाढवता येईल आणि कसं जमीन चांगली राखता येईल. आज विचार करा, एकही दाणा याच्यामध्ये रासायनिकचा अजूनपर्यंत पडलेला नाही आहे. जर वाटला भविष्यात तर काही प्रमाणात रिकमेंडेशन राहील, पण भाऊची तयारी नाही आहे. भाऊंना पूर्णपणे ऑर्गॅनिकच करायचं आहे. त्यासाठी आता येणाऱ्या काळामध्ये भाऊ शेणाची स्लरी वगैरे या सगळ्या गोष्टी करणार. सोबत ओलिव्ह हा असा एक घटक आहे, याला आपण दर महिन्यातून 1 वेळा जरी जमिनीमध्ये टाकलं तर अन्नद्रव्य जे झाडाला पाहिजे 16 प्रकारचे, ते सगळे 16 प्रकारचे अन्नद्रव्य याच्यामध्ये उपलब्ध आहे. त्यामुळे रासायनिक कुठल्याही प्रकारच्या खताची शक्यतो आवश्यकता पडणार नाही. पण पडलीच तर वेळेनुसार देण्याची आपण प्रयत्न करू थोड्या प्रमाणात, अदरवाईज गरज पडणार नाही. तर प्रवीण भाऊ सारखाच आमचंही म्हणणं आहे प्रत्येक शेतकऱ्याला की जसं प्रवीण भाऊंनी एक विश्वास ठेवला आणि ही जी काळी माती, या काळी मातीला वाचवण्याचा त्यांनी एक प्रण घेतलेला की नाही भैया, काळी माती आपली माया आहे आणि या मायेला आपल्याला वाचवायचा, जहरमुक्त करायचा आहे. त्यासाठी त्यांनी योगदान दिलेलं आहे. त्यांच्या योगदानासाठी आम्ही इंडिया ग्रोकडून तुमचा धन्यवाद म्हणतो प्रवीण भाऊ. आणि प्रत्येक शेतकऱ्याला एकच म्हणणं आहे की 1-1, 2-2 एकरामध्ये सुद्धा तुम्ही सुरुवात करू शकता. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तर आज 17 जुलै 2024ला हा व्हिडिओ आम्ही शूट करतो आहे. पुढचे पण बरेच व्हिडिओ यांचे आम्ही दाखवत राहू. जसं जसं याची ग्रोथ होईल तसं 8 दिवसातून, 15 दिवसातून, महिन्याभरातून याचे व्हिडिओ अपडेट होतील आपले. तो जय हिंद, जय महाराष्ट्र, जय इंडिया ग्रुप, जय जवान, जय किसान.